कृष्णा आंधळे नावाचा. तो काही म्हणजे नाशिकमध्ये दिसून आल्याचं सुद्धा सांगितलं जातंय. सीसीटीव्ही मध्ये तो आढळून आढळून आल्याचं सुद्धा बोललं जात आहे. तपास यंत्रणेने हे तपास करायला पाहिजे. जर असं असेल तर मला तर काय याच्याबद्दलचं माहिती नाही, पण जर असं असेल तर कुठली हायगय नाही केली पाहिजे. ज्यावेळेस जनतेत कुजबूज होती, लोकात कुजबूज अशी होती की इकडं आहे तिकडं आहे, तर त्यावेळेस सतर्कतेनं ताबडतोब अशा फरार आरोपींचा बंदोबस्त केला पाहिजे. ताबडतोब अ, काननिळा नाही टाकला पाहिजे. जनतेत जर एखादी चर्चा असेल तर ती सत्य सुद्धा असू शकते आणि ती सत्य नसेल तर पडताळणी करायला पाहिजे. तातडीनं हे गुप्त टीमा पाठवून हे बघितलं पाहिजे, कुंकड फिरतोय, काय करतोय, त्याला जागेवर जेरबंद केलं पाहिजे. दादा, संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी जी सुनावणी सुरू होती ना, ती आता जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. 26 तारखेला जी आहे ती सुनावणी जी आहे ती होणार आहे. आता ते न्यायालयीन प्रकरण आहे, आता न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळं ते काय असू काय पुढच्या याला होईल, पण फाशी होणार. आरोपींना फाशी 100% होणार, त्यात काही शंका नाही. मान्य न्यायदेवता इतक्या क्रूर हत्या संतोषभाईची केली, त्याच पद्धतीने यांना फाशी देणार म्हणजे देणार. याच्यामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला की काही कागदपत्र जी आहेत ती सादर झाली नाही, त्याचबरोबर काही जे अधिकारी आहेत ते सुद्धा यामध्ये गैरहजर होते. त्यामुळे सुद्धा ही सुनावणी जी आहे ती आता पुढे ढकलली आणि आरोपी जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने कोर्टामध्ये हजर होते. तर तुम्हाला आता नेमकी काय अपेक्षा आहे या सगळ्या सुनावणी दरम्यान? नाही, अपेक्षा फक्त तेवढीच की न्याय मंदिरानं आतापर्यंत न्यायदेवतेनं न्यायालयानं न्याय केलेला आहे. जी क्रूर हत्या केली किंवा इथून पाठीमागे जे काही प्रकरण घडले त्याच्यात न्यायदेवतेनं न्याय केलेला आहे. त्यामुळे संतोषभाईची क्रूर हत्या झाली, या आरोपींना 100% फाशी होणार अशी अपेक्षा आहे. अपेक्षा व्यक्त करण्यास सुद्धा गरज नाही असं वाटतं, कारण इतकी क्रूर हत्या आणखीन या देशात झाली नव्हती. न्यायालय 100% त्यांना फाशीच देणार, एकालाही सुट्टी याच्यातून नाही. होणार म्हणजे होणार, फाशीच होणार यांना. फक्त काही फरार आरोपी आहेत, तेही तपास यंत्रणेने लवकर पकडले पाहिजे. त्याच्या 302 मध्ये धनंजय मुंडे सुद्धा आहे, त्यालाही घेतलं पाहिजे. या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपींना ज्यांनी फरार केलं, ज्यांनी साथ दिली, गाड्या दिल्या, घरं राहायला दिले, ते सुद्धा सहआरोपी होणं गरजेचं आहे. ही मात्र मागणी आमची कायम राहणार आहे आणि ही सुद्धा पूर्ण होणार, कारण त्याच्यामध्ये हे सगळेजण आहेत, याला सुट्टी नाही. लोक गेला असं तुम्ही म्हणताय. जर शासनानं जर समजा असे दिवस पुढे ढकलले किंवा मग आता तुमचं जी आहे ती पुढची भूमिका, आंदोलन कसं असणार आहे किंवा मग तुम्ही कशा पद्धतीनं सरकारला घेणार आहेत किंवा मग तुमचं मुंबईला जाण्याचं काय प्लॅन? काय असतं दादा, ज्यावेळेस सरकारनं नवीन अंक सुरू केलाय, शिंदे साहेबानं नोंदी शोधायचं काम सुरू केलं, बाकीचं काम केलं, सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली, 2004च्या JR मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी. मग आता ह्या सरकारनं फडणवीस साहेबांनी नवीन अंक सुरू केलाय की मुदत संपली होती शिंदे साहेब समितीची, त्यांनी वाढून दिली तिला मुदतवाढ. गॅजेटियर फडणवीस साहेब घेतो म्हणले, केसेस राज्यातल्या सगळ्या अंतरवालीसह मागे घेतो म्हणून सांगितले, 8 पैकी 4 मागण्या तातडीनं करतो म्हणून सांगितलं. पण काय व्हायला लागलंय की ते शिंदे समितीकडून आम्हाला दिसायला तयार नाही. किती नोंदी शोधल्या, काम करते का, कक्ष स्थापन केलेत का, तिला मनुष्यबळ दिलंय का, व्हॅलिडिटी होत्यात का, हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. मुदतवाढ तुम्ही दिली, तुमचं काम आहे. समिती काय करते, जिल्ह्यातले अधिकारी काय करतात, कक्ष प्रमाणपत्र वाटप करतोय का, व्हॅलिडिटी देतोय का, हे बघायचं काम मुख्यमंत्र्यांचं आहे. जर काही नाही, तुम्ही फसू नाही शकत. तुम्हाला वाटत असेल सत्ता आली मग आनंद आहे, आनंदच तुम्हाला मराठ्यांनी दिलाय. मराठ्यांशिवाय तुम्ही या सत्तेवर बसू शकत नाहीत. मग त्यांचं जर तुम्हाला आता फसवणूक करायची असेल, त्यांच्याशी डाव टाकायचा असेल, तर तुम्ही एवढं सोपं समजू नका. मराठ्यांचा नाद करणं एवढं सोपं नाही. मराठ्याच्या नादी लागल्यावर मराठी माझच उतरी देत, सोडतच नाहीत. कारण आमच्या लेकराचा प्रश्न आहे, तुम्हाला मोठं केलं हे प्रश्न विचारणार आता गावागावात बघा लोक, आमदाराला आणि मंत्र्याला, तुम्ही या अधिवेशनात आमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी का काढला नाही, हे प्रश्न लोक आता आमदार मंत्र्याला विचारणार आहेत. कारण आम्ही का शांत आहेत, का विश्वास ठेवून येत. 4 महिने नवीन आलेत, हे नवीन अंक त्याच्यात फक्त नवीन आलेत. नवीन अंक सुरू झाला ना, जाऊ दे 2-4 महिने वेळ दिलाय, कारण आता 4 महिने होत आलेत सत्ता येऊन. आम्ही त्यात उपोषण सोडून 1 महिना झालाय, उपोषण सोडून सुद्धा बघतो आम्ही काय करते ती. त्यांनी असं समजायचं नाही
तुम्ही देणार आहेत, फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार आहेत म्हणून आम्ही शांत आहेत. तुम्ही असं समजायचं नाही मग की आम्ही शांत आहेत म्हणजे तुम्ही आमची फसवणूक करणार तर आम्ही तुम्हाला वठणीला आणणार. मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो आता कुठे येऊन पोहोचला आहे आणि आता तुमची पुढची भूमिका नेमकी कशी असणार आहे? आता 1 महिना झालाय, 4 मागण्या मान्य करतो म्हणलेल्या, अंमलबजावणी करतो म्हणलेल्या. तशातल्या 4 मधल्या 2 तर शासन निर्णय सुद्धा केला त्याने. शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ दिली आणि 3ही गॅझेटियर, हैदराबादच्या गॅझेटियरसह तेही त्याची अंमलबजावणी करतो असं सांगितलेलं आहे. परंतु शिंदे साहेबांची समिती राज्यात काम करत नाहीये. नोंदी सापडलेल्या असून प्रमाणपत्र दिले जात नाहीत, व्हॅलिडिटी सुद्धा जाणून बुजून दिल्या जात नाहीत. मोडी लिपी अभ्यासक नाही आहेत, फारसी उर्दूचे अभ्यासक नाही आहेत. मात्र ही कमतरता 100% सरकारनं मनुष्यबळ देऊन सगळे कक्ष स्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे आणि नोंदी शोधायचं काम सुरू केलं पाहिजे. लोकांचे मन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे कधी जिंकतील मन लोकांचे की लोकांना काम दिसल्यावर. मुदतवाढ दिली फक्त नादी लावायपुरतं असं नको. शिंदे समितीनं काम केलं पाहिजे. नोंदी शोधल्या हे आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बाहेर आल्या पण पाहिजे. जसं की पाठीमागं शिंदे साहेबांच्या काळात 57 लाख नोंदी मिळालेल्या हे वेळोवेळी दाखवलं जात होतं की इतक्या लाख मिळाल्या, तितक्या लाख मिळाल्या. मग आता मुदतवाढ फडणवीस साहेबांना दिली, आता नवा अंक सुरू झाला. मग मुदतवाढ जर फडणवीस साहेबांनी दिली तर समितीनं किती नोंदी शोधल्या मुदतवाढ दिल्याच्या नंतर? म्हणजे जास्तीच्या किती शोधल्यात, कोणत्या जिल्ह्यात शोधल्यात, प्रमाणपत्र किती वाटप झाले, व्हॅलिडिटी देतात का, त्याला मनुष्यबळ आहे काय, हे फडणवीस साहेबांनी बघायला पाहिजे ना. नुसतं मुदतवाढ दिली आणि विषय सोडून दिला, याने लोकांचे मन जिंकता येत नाही, तर रोष वाढतो. राहिला दुसरा विषय, शासन निर्णय तुम्ही गॅझेटियरचा केलाय. ते गॅझेटियर तुम्ही हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे गॅझेटियरची अंमलबजावणी या अधिवेशनात करणार आहेत का? आम्हाला वाटतं ह्या अधिवेशनात होईल, कारण तात्काळ शब्द वापरलेला त्यांनी, लगेच तातडीनं करतो. मग तरी 1 महिना झालाय, बघतो मग पुढची दिशा कळेल त्यांना पुढची दिशा नक्की कळत. आंदोलन कसं असतं आणि कसं घेरलं जातं मग चारी बाजूने हे त्यांना कळत. कारण मुख्यमंत्री असतील किंवा सगळे आमदार मंत्री असतील यांना प्रश्न विचारणार आहेत लोक. आता तुम्हाला मोठं केलं आम्ही मतदान देऊन, कारण मराठ्यांच्या मताशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही आणि फडणवीस साहेब मराठ्याशी गद्दारी बेमानी करणार आहे, मराठ्यांशिवाय येऊ शकत नाही. मग गावागावात त्यांच्या आमदाराला मंत्र्यांना तर लोक प्रश्न विचारणार आहेत, तुम्हाला मतं देऊन आम्ही मोठं केलं, आमचे लेकर मोठे होणार, त्या आरक्षणाचं तुम्ही काय केलं, अधिवेशनात आरक्षणाची अंमलबजावणी का केली नाही, या मागणीवरती आम्ही ठाम आहेत. आणि मराठा आणि कुणबी एकच आहे ह्या मागणीवर सुद्धा आम्ही ठाम आहेत. आम्हाला तोच कायदा पारित पाहिजे. दादा